पण बघ की त्याच्याकडे. मला त्याला असं नाही बघवत. दादा पडल यात ना बाहेर, पण अक्काचं काय? तिला बघा ना केवढा मोठा धक्का बसलाय. दादाने तिला वाचवलं म्हणून, नाहीतर तेजू, नको अशी उदास बसूस ग. तुझा दादा आहे ना तुझ्या पाठीशी. वहिनी, ते कोण माणसं असतील आणि ते मला का किडनॅप करणार होते? माझा तर शत्रूवरच संशय, कारण दुसरं कोणी असं करण्याची ना हिंमतही नाही करणार. तो जो कोणी असो, दादा त्याला उद्या शोधलच. शोधायला कशाला हवंय? मी सांगते ना, ह्याच्या मागे ना शत्रूच असणार आहे. तेजू घरी जात नाही ना, म्हणून त्यानेच गुंड पाठवले असणार हिला उचलायला. ए बायको, हे बघ, हात होता ना तू, हात होता ना, याला पकडून आणलाय. माझ्या बायकोला हातला, माझ्या बायकोला हात लावतो. एक मिनिट थांब जरा. निंबाळकरांच्या सुनेला त्रास द्यायची हिंमत का करेल हा? बाई ना बाई, अहो राजकारण आहे. तुम्हाला कसं समजून सांगू मी? हे बघा, आमदारकीच्या निवडणुकीचा वचपा काढायचा ना, म्हणून यांनी सगळं हे केलंय माहितीये का? ए बायको, अगं जखमा बघ ना माझ्या, हे बघ ना, मला पण मारलंय यांनी. आमच्या बहिणाबाईंना विश्वास नाहीये आमच्यावरती, पण तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? तुला कशाला आणलंय मी इथं? अरे बोल की, तू काय सांगतो, सगळं सांगतो. मारू नका मला. ते आम्ही सुपारी घेतली होती, त्यामुळेच हे सगळं झालं. पण यात शत्रुबाईंची काय चुकी नाही. खरं सांगतो. बघितलं, बसला ना तुमचा विश्वास. तरी नशीब आमचे दाजी होते. दाजींमुळं आज निंबाळकरांची इज्जत वाचली. हो दाजी, शुद्धीवर नाही येतो आता. ए बायको, सूर्या, एवढं लांब राहतात वेळ लेकरांपासून कुठं? आज येणार उद्या येणार असं म्हणत अजून किती दिवस वाट बघायची? आय ये ना ग, लय आठवण येते तुझी. अगं तुझ्या आठवणीनं घर खायला उठतंय ग. वेळ बघ तुला न्यायला कोण कोण आले. राजू, धनू, तेजू. आय ये ना ग. आई ये ना ग, मला कुशीत घे ना. आई ये ना गे, मला कुशीत घे ना. चला बाळांनो, घरी जाऊया. सूर्या, धनू, तेजू, राजू, पाहलो मी यायचे. पाहलो मी यायचे. थांबा तुम्ही. धनू, राजू. अच्छा ताई, काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? मॅडम, ते पॅरोल का काय त्यावर सोडणार होते ना मला. कधी सोडणार? लवकरच सोडतील. मला माझ्या पोरांना बघायचं, त्यांना भेटावंच वाटतंय मला. नक्कीच भेट होईल तुमची. चला तुम्ही आता शांत झोपा, बघू रात्र झाले फार. माझ्या पोरांना भेटा ना मी. ते काम कराल ना तुम्ही माझं? शत्रुराम, आम्ही इथं आमची इज्जत तुमच्या या तळहातावर ठेवतो, आणि तुम्ही
त्यात दुसऱ्यांनी काढलेला इज्जतीचा विचार करता वय हे काय बरं नाही. एकतर इतक्या दिवसांना इथं आलायसा आणि मला नजरेनं प्यायचं सोडून ही दारू पीत बसला. ते काय नाही, आणा तो ग्लास इकडं. शत्रुराव, काय झालं? का असं रुसलाय? तुला नाही कळणार मंजुळा. आता असलं कसलं टेन्शन आहे जे या मंजूला नाही कळणार? शत्रुघ्नराव, असं लगीन झालेलं माणसावानी का वैतागलायसा? आपलं लगीन झाल्यावर बी तुम्ही असंच चिडचिड करणार आहे वय माझ्या मागं? मंजुळे, तुला सांगितलंय लग्नाचा विषय नको काढत जा. मी इथं कशासाठी येतो सांग बरं मला. माझ्या ओढीनं आहे का नाही? अगं मग हा लग्नाचा विषय काढू ना. मला तू टेन्शन देते. टेन्शन नको ना देऊ. बर, नाही देत तुम्हाला टेन्शन. पर तुम्ही बी मला एक प्रॉमिस द्यायचं. तुम्ही लवकरात लवकर मला डॅडीसनी भेटवायचं. देताय ना प्रॉमिस? दिलं. पण आता